वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वथा। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। नमस्कार मंडळी, मी पंढरपूरवरून आचार्य रेखा किशोरी टाक, हस्तरेखा वास्तुशास्त्र अभ्यासक, श्री राजराजेश्वरी हस्तरेखा वास्तु ज्योतिष मार्गदर्शन केंद्राची संस्थापिका। आज आपल्या समोर घेऊन आली आहे वास्तुशास्त्र। वास्तुशास्त्र कसं असतं, वास्तुशास्त्राचा जीवनामध्ये उपयोग काय, याविषयी आपण यापूर्वीही जाणून घेतलेलं आहे। दशदिशा आपण जाणून घेतलेल्या आहे, त्यातच आपण आता त्याचीच विस्तृत काही माहिती, त्याचप्रमाणे वास्तूशी निगडीत वास्तू कशी असावी, वास्तूचा मानवी जीवनाला उपयोग काय आहे, याच्यावरती आज आपण मंथन करणार आहोत। खरं तर आमच्या पूर्वी जर बघितलं गेलं तर आमची पूर्वीची जी जीवनशैली होती, किंवा आजही जर आपण खेड्यात जर गेलो तर आमच्या राहणीमानातच वास्तुशास्त्र आहे। वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुशास्त्राचा उपयोग काय आहे, याविषयी आपलं बोलून झालेलं आहे। तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की अनेकदा लोक म्हणतात की पूर्वी काय वास्तुशास्त्रच होतं का? अहो, पूर्वी वास्तुशास्त्र कसं नव्हतं, आमच्या जीवनशैलीतच वास्तुशास्त्र होतं। का की पंचमहाभूत पंचतत्व याच्यावर आधारित आहे वास्तू। पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा आमच्या मानवी जीवनावर परिणाम होतो। मग तो चांगला असेल किंवा वाईट असेल, त्याचाच परिणाम मग आमच्या वास्तूवर सुद्धा तेवढाच होतो, त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांवर सुद्धा होतो। आमची जी पूर्वीची जीवनशैली होती ती कशी होती? पारंपरिक पद्धतीनं होती। सूर्योदय होण्याच्या पूर्वी आम्ही उठायचो। सूर्योदय झालं की आमची दिनचर्या सुरू व्हायची। पूर्वी शेतकरी शेतामध्ये कामाला जात होता, विविध पंथाची म्हणा किंवा 12 बलुतेदार जी होती ती आपलं जे कर्म होतं ते करत होती। त्यावेळेला नोकरी हा थोडासा दुय्यम भाग होता। आज नोकरी म्हणजे की सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे, परंतु पूर्वी नोकरी हा दुय्यम भाग होता। पूर्वी लोक आपला जो काही पारंपरिक व्यवसाय आहे, आपण ज्या कुळात जन्माला आलो आहोत तो पारंपरिक व्यवसायच करत होते आणि त्याच्यामध्ये कष्ट होत होतं। महिलांना सुद्धा काढणं, पाणी निसरणं, झाडणं, लोटणं, विहिरीवरनं पाणी आणणं, घरामध्ये दळणं ही अशी कष्टाची कामं होती आणि ती पहाटे उठल्यापासून त्या जात्यावर दळण दळत होत्या। सकाळी त्या घरामध्ये सगळ्यांचा स्वयंपाक या घरच्या महिलाच करत होत्या। त्याच्यामध्ये त्यांच्या दिनचर्यामध्ये त्यांची एवढी हालचाल होत होती, त्यांचं जे व्यायाम त्याच्यातनं होत होतं, त्यांची जी एक ठराविक दिनचर्या होती, पहाटे लवकर उठायचं, कामकाज करायचं, 12च्या आत आहे तर त्यांची जेवणं होत होती। दुपारी थोडीशी विश्रांती घेतली की दुपारनंतर 4च्या पुढे पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी व्हायची। जसं गुरं माघारी येतात, पक्षी घरट्याकडे परततात, शेतकरी घराकडे माघारी परततो, तिन्ही सांजा झाल्या की त्यावेळेला जेवण केलं जायचं आणि जेवणानंतर आहे तर सूर्यास्त झाल्यानंतर सूर्यास्ताच्या वेळेला जेवण व्हायचं, सूर्यास्ताच्या आधी किंवा थोडं नंतर, आणि मग रात्री फार 10 वाजेपर्यंत सगळे लोक झोपलेले असायचे। झोपसुद्धा 8 तासाची परिपूर्ण होत होती, कारण की त्यावेळेला इंटरनेट नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, फारसं TV नव्हतं। आज आम्ही इंटरनेटच्या विळख्यात असं अडकलेलो आहोत की आमची कामच 10 वाजेपर्यंत संपत नाही। अहो, बऱ्याच कुटुंबांमध्ये बघा, शहरामध्ये बघा, लोक 10 ते 11 वाजता जेवतात। बरेच लोक 12 आणि 1 वाजेपर्यंत ते व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावरती बसलेले असतात। मग आता अनिद्रा खूप वाढली आहे, ॲसिडिटी वाढली आहे।
तरुणांच्या आरोग्याचं प्रमाण जे आहे, निरोगी निरोगी राहण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि तरुणांचं आरोग्य सुद्धा बिघडायला लागलेलं आहे. तर ह्यासाठी कोणी जर आम्हाला म्हणालं की वास्तुशास्त्र का पहिले होतं का, तर वास्तुशास्त्र आमच्या जीवनशैलीतच होतं. आमच्या घरची गृहिणी दारामध्ये सडा मारत होती, गाईच्या शेणीचा सडा मारायची. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की जिओपॅथिक ट्रेस, जमिनीखालची जी ऊर्जा आहे त्याला जर रामबाण उपाय म्हटलं तर गाईचं शेण. पूर्वी घरं सारवणाची होती, घर सारवली जायची, अंगणामध्ये सडा मारले जायचा. तो ट्रेस आमच्या घरात येतच नव्हता. तो जिओपॅथिक जो ट्रेस आहे तो आमच्या घरातच येत नव्हता, तर आमचं आरोग्य चांगलं राहत होतं. त्याचबरोबर बाळ जर जन्माला आलं तर बाळाला पायामध्ये वाळे घातले जायचे, कमरेला करदोडा घातला जायचा, गळ्यामध्ये साखळी घातली जायची. मुलगी मोठी व्हायला लागली की हातात बांगडी घातली जायची, बाईला लग्न झालं की गळ्यात मंगळसूत्र घातलं जायचं. तर ही जी ऊर्जा आहे ह्या गोलमध्ये जी आहे सराउंडिंग होत राहत होती. ह्याच्यासाठी पायात जोडवी घालण्याचं, पैंजण घालण्याचं, हातात बांगडी घालण्याचं खूप महत्त्व आहे. आमचे कान टोचले जातात, नाक टोचले जातात, हे आमचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत. यांचा आमच्या जीवनामध्ये उपयोग केला जात होता, आजही केला जातो, परंतु बऱ्याच ठिकाणी नाही होत. त्या ठिकाणी मग हे वास्तुशास्त्र वापरावं लागतं. तर वास्तुशास्त्रामध्ये पंचतत्वाचं महत्त्व, पंचमहाभूताचं महत्त्व आणि आमच्या जुन्या ग्रंथांमध्ये 4 पुरुषार्थ दिलेले आहेत. 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आम्ही जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला आम्ही ज्ञान प्राप्त करतो, म्हणजे आम्ही धर्म काय आहे, धर्मानुसार आचरण कसं करावं हे आम्हाला शिकवले जातं. धर्माचं आचरण करत करत ज्या वेळेला आम्ही अर्थार्जन करतो, म्हणजे धन कमवतो, म्हणजे आम्ही सन्मार्गाने धन कमवतो, ते धनार्जन होतं. म्हणजे ते अर्थार्जन हे धनार्जन आहे. मग त्या धनाचा उपयोग आमच्या कामना पूर्ण करण्यासाठी, धन, अर्थ, काम. काम म्हणजे कामना, कामना म्हणजे इच्छापूर्ती. आमच्या इच्छा, गाडी घ्यायची आहे, बंगला बांधायचा आहे, छान जेवण करायचं आहे, ज्या काही आमच्या इच्छा आकांक्षा आहे, आमच्या दागिने करायचे आहेत, देवधर्म करायचा आहे, अनेकांच्या अनेक इच्छा आकांक्षा. तर चांगल्या मार्गातनं आलेल्या धनातनं आपल्या इच्छापूर्ती करून मग मोक्षाकडे, मोहक्षय म्हणजे आम्हाला प्रपंचामध्ये जो आमचा मोह झालेला आहे त्या मोहाचा क्षय हा आमचा मोक्ष आहे. तर ह्याच्याकडे आम्ही जातो. ही 4 जी पुरुषार्थ आहेत, ही 4 पुरुषार्थ आम्हाला शास्त्रानं सांगितलेली आहे. ह्या 4 पुरुषार्थांची पण एक दिशा आहे. उलटं सुलटं करून चालणार नाही. बरेच लोक पूर्वी काय असायचं, बालकामगार म्हणजे बालकाने शाळेत जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे, बालकाने आश्रमात जाऊन धर्माचरणचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यालाच आम्ही कामाला लावायला लागलो, म्हणजे अर्थार्जन करायला लागलो. मग तो कमी वयामध्ये त्याच्याकडे धन आलं, मग त्याच्याकडे धन आलं, मी कमवतोय, मला बोलणारं कोण? मग लागला तो व्यसनाच्या अधीन. म्हणजे त्यानं अविद्येनं कमवलेलं जे धन आहे ते व्यसनामध्ये जाते. मग कसला हा मोक्ष? मग भटकतीच आत्मा. तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्याची सुद्धा एक सुरळीत लिंक आहे, एक दिशा आहे. आणि मी वारंवार बोलते, दिशा बदला, दशा बदलेल. तुम्हाला जर तुमची दशा बदलायची आहे तर तुमची दिशा बदला. योग्य दिशेचा उपयोग आम्ही केला पाहिजे. आणि आपण आपल्या मागील एपिसोडमध्ये नैसर्गिक ज्या आमच्या 10 दिशा आहेत, आपण त्या 10 दिशांबद्दल आपण विस्तृतपणे बघितलं आहे. संक्षिप्तपणे बघितलंय तरी सुद्धा ती बरीच विस्तृत माहिती होती. त्या प्रत्येक दिशेवर बोलावं तर आम्हाला 1 तास सुद्धा पुरणार नाहीये आणि आम्ही ते प्रयत्न करणारच आहोत. आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तर ह्या आपल्या 10 दिशा आहे. आता ह्या 10 दिशांचा उपयोग आम्ही कसा करावा ह्याच्यासाठी काय आहे तर वास्तुशास्त्र आहे.
ज्या वेळेला तुम्ही घर बांधायला घेता, एखादा प्लॉट घेता, जमीन घेता, जागा घेता, त्या जागेचा योग्य उपयोग, योग्य दिशा, तेथील योग्य ऊर्जा ह्याचा जर तुम्हाला योग्य उपयोग करून घ्यायचा असेल, तुमच्या पैशाची, वेळेची जर तुम्हाला बचत करायची असेल, तुमचं कार्य कमीत कमी वेळात चांगलं व्हावं असं वाटत असेल, तर नक्की तुम्ही तुमच्या वास्तूचं परीक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे. आपण जन्माला येतो त्या वेळेला आकाशमंडलात, आकाशगंगेमध्ये जी ग्रह स्थापित असतात तीच ग्रह घेऊन आमच्या कुंडलीत आम्ही येतो. मग तो काही आमचा दोष नाहीये, कारण की आमचा जन्म आणि आमचा मृत्यू आमच्या हातात नाहीये. आम्ही जन्माला येताना जी काही ग्रहांची शक्ती घेऊन आलेलो आहोत, त्या ग्रहांची फळं आम्हाला मिळणार आहे. आम्ही ते ग्रह बदलू शकत नाही. असं होणार नाही चतुर्थ हे भूमीचं स्थान आहे, तिथं चांगली ग्रह असावी म्हणजे आम्हाला खूप मोठी स्थावर भूमी मिळेल, आता चला त्या मंगळाला उचला आणि तिथं नेऊन बसवा, किंवा त्या शनीला घ्या तिथं नेऊन बसवा, XYZ जे काही असेल ते तसं आम्हाला करता येणार नाही. आम्ही जन्माबरोबर जे ग्रह घेऊन आलोय त्याची फळं आम्हाला भोगावी लागणार, मग चांगली असो किंवा वाईट. मग काय, हस्तरेखा बघायची. मग हातावरच्या ज्या रेषा आहे त्या तात्पुरत्या विचारानुसार बदलतात, परंतु हे बोट जे आहेत ना, हे आमचे अँटिने आहेत. याच्यावरती जी चक्र आहे, शंख, चक्र, शुक्ती, हे चिन्ह बदलत नाही. आपण राशनवर जर गेला, आम्ही आधार कार्डावर जर गेला तर आमचा अंगठा तिथे घेतला जातो. का घेतला जातो? तुमचा आणि माझा अंगठा जुळत नाही, त्याच्यामुळे तिथं अंगठ्याचा उपयोग आहे. सायबरमध्ये जर आपण गेलो, गुन्हेगारीच्या ह्याच्यामध्ये, तिथे ठसे, एखाद्या ठिकाणी जर एखादी घटना घडली तर तिथं म्हणतात कुठल्या वस्तूला हात लावू नका. तिथले फोटो घेतले जातात, तिथले फिंगरप्रिंट्स घेतले जातात आणि त्याची शहानिशा केली जाते. तर म्हणजेच काय की बोटांवरची चिन्ह पण बदलत नाही. याला अगदी ॲसिड टाकलं तर पुन्हा तेच चिन्ह येतात. मग आता काय करायचं? जीवनामध्ये जर प्रॉब्लेम आहे तर मग करायचं काय? याच्यानुसार आम्ही उपाय करू. मग आम्ही आमची जी वास्तू आहे, एकतर ती घर बांधत असतानाच योग्य दिशेला काय असावं, कसं असावं, आमचं बांधकामच आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे करू शकतो. पण आता प्रत्येकाला जागा घेऊन बांधणंही तेवढं सहज नाही आहे. त्यावेळेला मग काय की आम्ही कॉम्प्लेक्समध्ये, फ्लॅट सिस्टीममध्ये घर घेतो, रो हाऊसिंगमध्ये घर घेतो, एखादं जुनं विक्रीला आलेलं घर घेतो. मग त्या ठिकाणी एखाद्या स्थपतीला बोलवून तेथील बांधकामामध्ये झालेल्या चुका, तेथील भूमीच्या ऊर्जा ह्यांचं जर आम्ही परीक्षण करून घेतलं आणि बिना तोडफोडचे काही उपाय, अगदीच फार म्हणजे अगदी ईशान्येला टॉयलेट असेल तर तो तोडावाच लागेल, जिना असेल तर तो बदलावा लागेल, त्याच्यावर पण उपाय आहे असं नाही आहे, परंतु तो तिथे नसलेला बरा. असून म्हणतात ना की काटा काढून पण थोडासा सूळ पायाला लागण्यापेक्षा काटा काढून फेकलेला बरा. तर तशा पद्धतीने काही असे अगदी जीवाला येणारे जे असतात प्रसंग, त्यासाठी त्या दिशामध्ये तोडफोड करावी. एक 5% विभाग, नाही तर तसं 80% 90% तोडफोड करावी लागत नाही. तर बिना तोडफोडीच्या उपायातनं करता येतं. सांगायचं तात्पर्य काय आहे की आमच्या पत्रिकेतले ग्रह आम्ही बदलू शकत नाही, हातावरच्या रेषा बदलू शकत नाही, परंतु वास्तूची रचना जर आम्ही बदलली, वास्तूच्या दिशा बदलल्या म्हणजे वास्तूच्या कोणत्या दिशेला काय बांधले गेलंय चुकीचं आणि तिथं काय असावं हे जर आम्ही केलं, किंवा त्या वास्तूमध्ये आम्ही कलर थेरपी आहे म्हणजे रंगांचा उपयोग केला, भिंतींना वॉलला लावणारे रंग, पडद्यांचे रंग, त्या ठिकाणी विविध काही अशा रेमेडीज वस्तू असतात त्यांची स्थापना केली, रत्नांचा उपयोग केला, वनस्पतीचा उपयोग केला, धान्याचा उपयोग केला. आम्ही धान्याच्या विविध दिशांमध्ये योग्य प्रमाणामध्ये काचेच्या बॉटलमध्ये जर धान्य स्थापन केलं तर त्याचा सुद्धा आम्हाला उपयोग होतो.
27 नक्षत्रांच्या 27 वनस्पती आहेत. ज्या ज्या दिशेला जे काही दोष असेल त्या दिशेला त्या वनस्पतीची रोपं, झाडं, कुंड्या आपण लावू शकतो किंवा त्या वनस्पतीची जी मुळी आहे ती त्या ठिकाणी निक्षेप केली जाते. त्या दिशेचं ते रत्न आहे, ते रत्न त्या ठिकाणी निक्षेप केलं जातं. त्या दिशेचं जे धातू आहे त्या धातूचं आपण तिथं निक्षेपण करू शकतो किंवा त्या धातूची एखादी फ्रेम आहे. हे बघा, जर आग्नेय दिशेला जर काही प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारचं आपण आग्नेय दिशेला आहे तर हे आपण स्थापन करतो. अशा पद्धतीने आपण वास्तूमध्ये आहे तर रेमेडीजच्या माध्यमातून आपण कार्य करू शकतो. तर वास्तुशास्त्राचा पाया हा जो आहे तसा जर बघितला तर मूळ विज्ञानाचा पाया आहे. लोक म्हणतात, मी मागच्या एपिसोडमध्येही सांगितलं, मी वारंवार अंधश्रद्धेला कधीही थारा देत नाही. मी नेहमी म्हणते, कार्य श्रद्धेनं करा परंतु जागरूकतेनं करा. ह्याच्या मागचं विज्ञान समजून घ्या. एकदा जर तुम्हाला ह्याच्या मागचं विज्ञान समजलं तर तुम्ही हे खूप सुंदर पद्धतीने या शास्त्राचा तुम्ही उपयोग करू शकता. वास्तुशास्त्राचा मूळ पायाच विज्ञाननिष्ठ आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो. मी सांगितल्याप्रमाणे पंचमहाभूत पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश ही जी पंचमहाभूत पंचतत्व आहे, जशी ही आमच्या पर्यावरणात आहे तशी ही आमच्या शरीरात आहे. आमचं शरीरसुद्धा ह्यानेच बनलेलं आहे आणि ह्याचाच प्रभाव जो आहे आमच्या वास्तूवर होतो. आणि ह्या सगळ्यांचं जर आम्ही समन्वय करायचं बघितलं, याचा उपयोग करायचा बघितला तर असं होतं की तुम्ही जर तुमच्या वास्तूचं पंचतत्व जर बघून घेतलं, योग्य ठिकाणी योग्य आहे का नाही, नसल तर त्याला योग्य करून घेतलं तर तुमची रेंगाळलेली कामं लवकर व्हायला लागतात. तुमच्या जीवनातला संघर्ष कमी होतो, तुमच्या जीवनातले अडथळे कमी होतात, तुमच्या जीवनातल्या अशुभ घटना नाहीशा व्हायला लागतात, तुमच्या जीवनामध्ये शुभत्व यायला लागतं. तुम्ही म्हणाल हे कसं, की अनेकदा बघा, या अनेक म्हणजे आमच्या तसं जर बघितलं तर अनेक प्रश्नांची उकल होते आणि मग त्या अनेक प्रश्नांची उकल ह्याच्यातनं झाल्यानंतर वास्तुशास्त्राच्या माध्यमातनं उपाय करून, बदल करून आपण त्या वास्तूमध्ये शुभत्व आणून आमच्या जीवनाला आम्ही एक चांगलं रूप देऊ शकतो. विशेष म्हणजे काय आहे की जर तुम्ही एखाद्या वास्तुशास्त्राचा उपयोग केला, एखाद्या वास्तुशास्त्रीकडनं स्थपतीकडनं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर तुमचं त्या ठिकाणी बांधकाम लवकर होणार, उत्तमरित्या होणार, कमी जागेचा वापर चांगल्या पद्धतीने केले जाणार. बरोबर आग्नेय दिशेला काय असावं, ईशान्येला काय असावं, नैऋत्येला काय असावं, वायव्येला काय असावं, त्या ठिकाणी ती गोष्ट जर केली जात नसेल तर त्याचा समन्वय कसा साधावा ह्याचं तुम्हाला जेव्हा मार्गदर्शन मिळेल त्यावेळेला तुमचा पैसा, तुमचा वेळ आणि तुमचं त्या ठिकाणची जी जागा आहे ह्याचा यथायोग्य योग्य उपयोग होणार आणि तुमचे त्या ठिकाणी श्रमसुद्धा वाचतील. ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आपलं कोणताही धर्म असू दे, सगळ्या धर्माचं जर युनिवर्सचा जर नियम बघितला आपण तर काय आहे हो, सर्व धर्मांचं तुम्ही थोडंसं मनन करा तर सगळेच जण एकच म्हणतात, समस्त लोका सुखिनो भव. म्हणजे सगळे लोक, संपूर्ण जग हे सुखी राहावं. आमच्या वास्तूत पण जर आम्ही हे रोज बोललो तर आम्ही पण सुखी, आमचा शेजारी पण सुखी. अशा पद्धतीने आपण जर या ठिकाणी वास्तुशास्त्राचा उपयोग केला तर नक्कीच तुम्हाला त्याची फळं बघायला मिळतील. आता आपण बघूया थोडंसं की वास्तू कशी असावी. वास्तू ही शास्त्रीय दृष्ट्याच असावी. वास्तू ही शास्त्रीय दृष्ट्या चांगली हवी. म्हणजे कसं आहे की बघा, तुम्ही प्रवासाला जाताना आपण काय करतो, एकदम मागच्या सीटवर जाऊन बसतो का? नाही. आपण उभं राहतो का? अगदी वेळ पडली तर उभं राहावं लागतं? नाही.
आपण अशी खिडकीपाशी छान मोकळी हवा असावी अशी जागा बघतो. मग तुम्ही ज्या वास्तूमध्ये तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 10 तासाचा प्रवास करताय तिथं तुम्हाला मोकळी हवा असणारी खिडकी असावी. मग ज्या वास्तूमध्ये तुम्हाला आयुष्यभर राहायचंय, तुमच्या पुढच्या पिढीच्या नावावरती वारस म्हणून ती वास्तू लिहून जायची आहे, ती वास्तू कशी असावी? त्या वास्तूमध्ये हवा खेळती असावी, त्या वास्तूमध्ये योग्य खिडक्या असाव्या, दरवाजे असावे, सूर्यप्रकाश तिथे नेटका येत असावा. त्या वास्तूमध्ये सुख, समृद्धी, शांती आम्हाला हवी असते. तर ह्यासाठी आम्हाला आमच्या वास्तूमध्ये जास्तीत जास्त योग्य ठिकाणी खिडका असाव्या, दरवाजे असावे, झरोके असावे, याचा आम्ही उपयोग घ्यायला पाहिजे. जडत्व कुठं असावं? ईशान्येला जर जडत्व आलं किंवा ईशान्येला टॉयलेट आला, ईशान्येला जर जिना आला, तर संततीच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्याचं आईवडिलांना मरणोत्पत यातना सहन कराव्या लागतात. ह्यासाठी ईशान्य दिशा ही देवघरासाठी दिलेली आहे. देवघर असलं म्हणजे काय राहणार? ती जागा थोडी हलकी राहणार, त्या ठिकाणी स्वच्छता राहणार. म्हणजेच काय झालंय, वास्तुशास्त्र आमच्या जीवनशैलीतच टाकून दिलेलं आहे. पूर्वी वास्तुशास्त्र वेगळं करावं लागत नव्हतं. आज आम्ही आधुनिक जीवनाच्या मागे लागलो आहोत, म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागत आहे. तर यासाठी आपण मगाशीच म्हटल्याप्रमाणे निसर्गाचं जे पंचमहाभूत आहे ह्याचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये करून घ्यायचा आहे. पृथ्वीच्या गर्भामध्ये अनेक क्षार आहेत, अनेक धातू आहेत, अनेक खनिजे आहेत. त्याचा सुद्धा आमच्या जीवनावर परिणाम होतो. तर आमच्या वास्तूमध्ये नुसत्याच कोणत्या दिशेला काय असावं ह्याच्यापेक्षा जी पृथ्वीचं गर्भातील पोटातील चुंबकीय जे तत्व आहे, भौगोलिक परिस्थिती जी आहे, त्याचा सुद्धा आम्हाला इथे विचार करावा लागतो आणि त्याचा विचार एक वास्तुस्थपती खूप चांगल्या पद्धतीने करून तुम्हाला मार्गदर्शन देतो. आणि ह्या दृष्टिकोनालाच आपण म्हणूया वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हणजे काय? तर पृथ्वीच्या गर्भातील ऊर्जेचा, चुंबकीय तत्वाचा आणि भौगोलिक स्थितीचा योग्य उपयोग करणे म्हणजेच वास्तुशास्त्र. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या पंचतत्वांचा परिणाम आमच्यावर होतो, हे मी तुम्हाला वारंवार बोलते. पण त्याचबरोबर भोवतालच्या परिसराचा सुद्धा परिणाम आमच्यावर होतो. आमच्या घरामध्ये खूप काही जे सामान ठेवलेलं असतं, उपयोगाचं पण बिना उपयोगाचं पण, असं म्हटले गेलंय की जे साहित्य तुम्हाला 6 महिने 12 महिने लागत नाही तसलं साहित्य तुम्ही घरात ठेवूच नका. बंद घड्याळ घरात ठेवूच नका. तुटक्या मुटक्या वस्तू घरात ठेवूच नका. ज्या वस्तूंचा तुम्हाला उपयोग नाहीये अशा वस्तू जर तुम्ही दीर्घ काळापर्यंत घरात ठेवल्या तर त्याच्यातनं सुद्धा नकारात्मक ऊर्जा यायला लागते. बऱ्याच लोकांना सवय असते की जुने कपडे गाठुडं बांधायचं आणि माळ्यावर टाकायचं. शुक्र खराब होतो. शुक्र हे तुमचं लक्झरी लाईफ आहे. एकीकडे आम्हाला वाटतं आमच्या दारात मर्सडीज असावी, आम्ही छान आलिशान जीवन जगावं, आणि एकीकडे आम्ही काय करतोय, कपड्यांचे गाठोडे बांधून ठेवतोय. एक साधी गोष्ट बोलते, आपण सगळे इंटरनेटच्या जमान्यामध्ये जगत आहोत. आपण मोबाईल वापरतो, आपण लॅपटॉप वापरतो, कॉम्प्युटर वापरतो. वारंवार व्हायरस काढता ना हो त्यातलं, वारंवार आपण त्याच्यातल्या नको असलेल्या फाईल्स काढतात ना. मग हे जे आम्ही आडगळ इथं तिथं ते जे ठेवलेलं असतं ना, त्याचं लक्ष कुणाला ठेवावं लागतं? घरच्या पुरुषापेक्षा घरच्या स्त्रीला. घरच्या स्त्रीला जर मायग्रेन होत असेल, घरच्या स्त्रीला जर डोकेदुखी होत असेल, घरच्या स्त्रीचा जर BP वाढत असेल, घरच्या स्त्रीला जर मस्तिष्काशी निगडीत, मेंदूशी निगडीत जर आजार होत असतील, तर घरामध्ये अनावश्यक वस्तूंचा एवढा साठा पडलेला आहे. आणि त्या गृहिणीला जर तुम्ही कधीही विचारा, अगं माझी ती फाईल कुठं ग,
तुमची फाईल ती त्या कपाटाच्या कप्प्यातनं ती बरोबर काढून देते, परंतु ती फाईल त्या कपाटाच्या त्या कप्प्यामध्ये ठेवली आहे हे तिच्या मेंदूमध्ये तिला साचवून ठेवावं लागत आहे ना. तुमची जी फाईल आहे ती जर तुम्हाला गरजेची नसेल, तिचा उपयोग झाल्यानंतर टाकून द्या. म्हणजे तुमच्या मंडळीच्या, तुमच्या घरच्या गृहिणीच्या माइंडमधली ती मेमरी आपोआप येतं डिलीट होईल. अमुक ठिकाणी अमुक वस्तू ठेवलेली आहे, ही मेमरी तिच्या डोक्यात भरून 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 भंगार इथं ठेवलंय, हे इथं ठेवलंय, ते तिथं ठेवलंय, या सगळ्या गोष्टींचं जे विनाकारणच्या ज्या ह्या डेड फाईल तिच्या मेंदूमध्ये राहतात आणि मग तिला मायग्रेन सारखे त्रास होतात. मायग्रेन होण्यासाठी अनेकही कारणं आहेत, त्यातलं मी हे संक्षिप्त एक कारण सांगितलंय. असं नाही की ह्याच्यामुळेच होतं, त्याच्या अनेक कारणं आहेत. सांगायचं तात्पर्य काय आहे की वास्तूमध्ये जेवढं कमीत कमी साहित्य असेल, जेवढं उपयोगाचं साहित्य असेल, जेवढं नीटनेटकं ठेवलेलं साहित्य असेल, तेवढं ती वास्तू ऊर्जावान राहणार. याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, आपण एखाद्या घरात जातो किंवा एखाद्या देवालयात सुद्धा मी बघितलंय की तिथं जर तुम्ही गेला, तुम्हाला तिथं बसूच वाटत नाही, असं वाटतं कधी इथनं जावं. परंतु एखाद्या वास्तूमध्ये जर आपण गेलो तर तिथे निरामय शांतता वाटते, असं वाटतं इथनं हलूच नाही. त्या मंदिरामध्ये आपण जप करतच बसावं, भजन करतच बसावं, किंबहुना काहीच नसलं तर नुसतं तिथं शांत पायरीवर बसून राहावं असं आम्हाला वाटतं. कधी कधी आमच्या आप्त इष्टमित्रांच्या घरी सुद्धा गेल्यानंतर काही तिथं फर्निचर नसतं, सजावट नसते, काही नसते, तरी सुद्धा आम्हाला तिथं बसावं वाटतं, कारण की त्या वास्तूची ऊर्जा खूप चांगली सकारात्मक असते. तर अशा पद्धतीने आम्हाला वास्तूच्या ऊर्जेचं परीक्षण करता येतं. वास्तूची ऊर्जा चांगली आहे किंवा वाईट आहे याचे अनेक परीक्षण आहे. त्यातलंच म्हणजे एक ही पद्धती की एखाद्या जागेमध्ये जर तुम्हाला उचलून फेकल्यासारखं होत असेल किंवा इथनं आता पटकन निघून जावं असं वाटत असेल तर त्या वास्तूमध्ये नक्कीच काहीतरी नकारात्मकता आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला शांतपणे खूप वेळ बसावं वाटतंय, हलू वाटत नाही, शांत एखाद्याच्या घरी गेल्यानंतर झोपच लागत नाही आणि एखाद्याच्या गेल्यानंतर खूप शांत झोप लागते. आपण काय म्हणतो, अहो जागा बदलली झोप लागली नाही, तसं काही नसतं. एखादी वास्तू जर चांगली असेल तर तुम्हाला शांत झोप लागते आणि त्यावेळेला त्या वास्तूतली ऊर्जा खूप चांगली असते. तर अशा पद्धतीनं आपण प्लॉट असेल, अपार्टमेंट असेल, ह्या सगळ्यांची जी ऊर्जा आहे अशा पद्धतीनं आपण बघतो करतो. त्यातल्या त्यात आता जर आपण म्हटलं एक छोटासा विषय म्हणजे की हल्ली प्लॉट घेऊन घर बांधणं म्हणजे तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे. मग आपण काय करतो, एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये घर घेतो किंवा एखाद्या रो हाऊसिंगमध्ये घर घेतो काय, किंवा एखाद्या कॉलनीमध्ये घर घेतो. तर आपण कॉम्प्लेक्सचाच विचार करूया. एखादं जे कॉम्प्लेक्स एखाद्या भव्य जागेत झालेलं असतं, त्याची जी एक मुख्य मोठी भिंत वॉल असते त्याला म्हणतात आजोबा वास्तू. मग त्या मोठ्या जागेमध्ये जी वेगवेगळे अपार्टमेंट असतात, एखाद्या 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर जे अपार्टमेंट नंबर्स असतात, ती अपार्टमेंट म्हणजे तुमची वडील वास्तू. आणि त्या अपार्टमेंटमधला जो फ्लॅट असतो तो फ्लॅट म्हणजे मुलगा वास्तू. तर आम्हाला वास्तू उपाय करताना जर तुमचं स्वतंत्र जागेमध्ये घर असेल तर त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या उपाययोजना ह्या वेगळ्या असतात. आणि ज्या वेळेला एखाद्या फ्लॅटमध्ये मोकळ्या जागेत बांधलेल्या घरामध्ये कमीत कमी चुका होतात, परंतु एखाद्या फ्लॅटमध्ये जर आम्हाला वास्तुशास्त्र करायचं आहे, वास्तुशास्त्राचा उपयोग घ्यायचा आहे, तर आम्हाला आजोबा वास्तू, मुलगा वास्तू आणि नातू वास्तू जी आहे त्याचा आम्हाला उपयोग करावा लागतो. त्यानुसार विचार करावा लागतो, त्यानुसारच आम्ही उपाय करायचे असतात. म्हणून नेहमी तुम्ही एका चांगल्या मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्या इथे उपाय करा. उगाच कोणीतरी सांगितलं अमुक दिशेला अमुक लावा, अमुक दिशेला अमुक लावा, असं करू नका. बरेच लोक आपले ॲसिस्टंट पाठवतात आणि त्या पद्धतीनं कार्य करतात. कामाची ज्याची त्याची पद्धत आहे.
मला जर तुम्ही बोलवायचं म्हटलं तर मी स्वतः वेळ देते, मी स्वतः तुमच्या वास्तूवर येते, तुमचा तेथील प्लॅन असेल तर त्याच्यावरती काम करते, नाही तर मी माझा स्वतःचा प्लॅन तिथं तयार करते, आकृती तयार करते आणि त्याच्यावरती मग तुम्हाला काय उपाययोजना आहे ते सांगते. आजचा एपिसोड आपण पूर्ण करताना एक उपाय देते आणि मग माझ्या वाणीला विराम देते. वास्तूमध्ये आपण वास्तुपतीला वास्तुशास्त्रीला का बोलवतो की आम्हाला अमुक अडचण आहे, आमच्या जीवनात अमुक प्रॉब्लेम आहे, अमुक आहे, कर्ज झालं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे. तर मंडळी, वास्तू उपाय तर नक्की करा, परंतु त्याआधी तुम्ही आत्तासुद्धा मी सांगते तो एक उपाय तुम्ही करू शकता. नवनाथामधला 3रा अध्याय एकाच बैठकीमध्ये सलग 3दा वाचन करायचा. एकाच बैठकीमध्ये सलग 3दा वाचन करायचा किंवा 21 दिवस सलग हा अध्याय तुम्ही रोज वाचन करायचा. याच्यामुळे जर कोणाचं कर्ज झालेलं असेल, कोणाला नोकरी लागत नसेल, कोणाचं बिझनेसमध्ये लॉस झालेला असेल, धंदा होत नसेल, अशा ज्या काही अडचणी आहे, या अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी नवनाथाचा 3रा अध्याय आपण नक्की वाचावा. मी दिलेली माहिती आपणास कशी वाटली नक्की प्रतिक्रिया द्यावी. आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट बघतोय. आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. आपले जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आम्ही आपल्याशी संवाद साधण्याचा नक्की विचार करू. रामकृष्ण हरी.